कितीही पैसा आला तरी टिकत नाही, मग अक्षय तृतीयेला करा हा उपाय। तुम्हाला सकाळी सूर्योदयानंतर 1 तासामध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर अतिउत्तम, किंवा नंतर 11च्या आधी तुम्ही हा उपाय करू शकता। तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचं ताट घ्यायचं आहे, म्हणजे ताम्हण घ्यायचं आहे, त्यामध्ये पूर्ण गव्हानी ते भरायचं आहे। गहू भरल्यानंतर त्या गव्हावर तुम्हाला एक तांब्याचा लोटा ठेवायचा आहे। त्या लोट्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरातली जी पण चलनातली नाणी आहेत ती भरायची आहे। त्यामध्ये तुम्ही नोटाही ठेवू शकता, जर तुमच्याकडे नाणी असतील तर नाण्यांनी भरा। त्यानंतर तुम्हाला त्यावर एक सोन्याचा मणी ठेवायचा आहे, तसंच तुम्हाला एक तांब्याचं सूर्य यंत्र घ्यायचं आहे, तेही त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचंय। हा पूर्ण तयार केलेला जो आपण ताम्हण आहे हे पूर्ण तांब्यासहित ताम्हणासहित त्या लाल वस्त्रावर ठेवून ओम श्रीम नमः आणि ओम श्री विष्णवे नमः हे 2 मंत्र म्हणायचे आहेत। तसंच सूर्य मंत्र ओम राम ह्रीम रौम सह सूर्याय नमः हे तिन्ही मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचे आहेत। त्यानंतर हे सर्व साहित्य तुम्हाला 2 हातामध्ये उचलून अक्षय पात्र असं 108 वेळा बोलता आलं तर नक्की बोला। त्यानंतर हे सर्व तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे, कपड्यासहित घेतलं तरी चालेल किंवा डायरेक्ट ताम्हण उचललं तरीही चालेल। आणि मग तुम्हाला म्हणायचंय, हे देवा, हे अक्षय पात्र माझ्या घरामध्ये धनधान्याला बरकत देणार आहे, आणि हे असंच अखंड मी असेपर्यंत किंवा माझ्या पाठून ज्या पिढ्या येतील त्या सर्व असेपर्यंत आमच्याकडे धनधान्याला बरकतच राहणार आहे, हे तुझं वरदान मी स्वीकारत आहे, असं म्हणून त्या दिवशी तुम्हाला ते पात्र तसंच देवापुढे ठेवायचं आहे। आणि दुसऱ्या दिवशी शक्य असेल तर एका पोटलीमध्ये जे तुम्ही लाल वस्त्र घेतलंय त्याच्यामध्ये हे सर्व जिन्नस एकत्र करून तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। किंवा जर तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवता येत नसेल तर पूर्व दिशेला तुम्हाला ही पोटली बांधून कुठेतरी ठेवायची आहे किंवा लपवून कुठेतरी ठेवायची आहे। हा उपाय तुम्ही करून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळतात हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी वास्तू मांगल्य चॅनेलला फॉलो करा।